एक महत्त्वाची घडामोड पंढरपूरमधल्या मार्कडवाडी नंतर आता आणखी एका गावानं ईव्हीएमला विरोध केलाय। धानोरे गावात हात उंचावून मतदान घेण्यात आलं आणि यावेळच्या मतदानात उत्तम जानकर यांना 1206 मतं पडले, तर विधानसभेला ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात जानकर यांना 963 मतं पडली होती। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी धानोरे गावातील नागरिकांनी केली आहे। 25 तारखेला निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे आणि अशा पद्धतीनं मशीन मध्ये हेराफेरी घेऊन जर या देशामध्ये निवडणूक होत असेल तर 25 तारखेला तो निषेध दिवस म्हणून आम्ही जंतर मंतरवरती मी स्वतः सत्याग्रह करणार आहे। आणि या लोकशाहीसाठी हा आपला चौथा स्तंभ आहे किंवा ही स्वायत्त संस्था आहे आणि हिचं आरोग्य बिघडलं तर मात्र आम्हाला खेळाने हातोडा घेऊन त्याला दुरुस्त करावं लागेल। नाही, नक्कीच त्या ठिकाणी 963 इतकं मतदान मला दाखवण्यात आलेलं होतं, परंतु 1206 लोकांनी त्या ठिकाणी हात वर करून मला मतदान त्या ग्रामसभेच्या ठरावानं केलेलं आहे। असं सगळ्या तालुक्यामधून सुद्धा आता मागणी यायला लागलेली आहे की आमच्याही गावामध्ये हात वर करून मतदान झालं पाहिजे। आता इंदापूरचे लोक आले होते की आमच्या गावामध्ये सुद्धा हात वर करून मतदान घ्यायचं आहे। जर निवडणूक आयोग बॅलेटवरती मतदान घेऊ देत नसेल, गुन्हे दाखल करत असेल तर आम्ही हात वरती करून मतदान घेऊ।